नमस्कार मंडळी, मी आता इथे उभा आहे. मराठीचा पहिला स्टँडअप कमेडियन आहे जो US दौरा स्वतःहून करतोय, मिस्टर मंदार भिडे. खूप खूप अभिनंदन त्यांचं. आणि खरंच एवढा जबरदस्त शो होता ना. आणि डेन्व्हर सारख्या छोट्या शहरापासून, छोटं म्हणजे मराठींसाठी जर बघायला गेलं तर इतर न्यूयॉर्क, न्यूजर्सी, सॅन फ्रान्सिस्को ह्या तुलनेने मराठी इकडे लोक थोडे कमी आहेत, पण तरी ते इथे आले आणि जबरदस्त शो केला त्यांनी. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. तुम्हाला कसा वाटला शो आणि कसं वाटलं? मला अजिबात असं वाटलं नाही की मराठी लोक कमी आहेत. हां, चांगली गोष्ट. की पुण्यात वगैरे मजा येते, मला तेवढीच मजा आली. हां. आय होप ऑडियन्सला पण आली असेल. हां. पण मला असं वाटतं की मराठीमध्ये परफॉर्म करायचा ॲडव्हान्टेज असा आहे हां. की मराठी लोक ॲज अ ग्रुप सगळीकडे होमोजिनियस असतात. Correct. हिंदीमध्ये असं कलकत्त्यातली हिंदी वेगळी आहे, साऊथची हिंदी वेगळी आहे, गुजरातची हिंदी वेगळी आहे, तसं मराठीत प्रॉब्लेम होत नाही. Correct. सो आणि मला तर मराठीत बिकॉज आपल्या आधी जे लोक येऊन गेले, पुढे हो. देशपांडे आहेत, गोपूकाय आहेत, हो. त्याच्यामुळे इंटेलिजंट जोक पण ऑडियन्सला कळतात. हो, So, खूप आहेत. तो एक खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे मराठीचा. ॲब्सोल्युटली. आणि पहिली गोष्ट तर की म्हणजे मराठी पाऊल खरंच पडतंय पुढे, कारण तुमच्यापासून आता सुरुवात झाली आहे. थँक्यू सो मच. आणि आय होप की तुम्हाला परत बघता येईल. नक्की नक्की मला पुन्हा यायला आवडेल. आणि जितके पण डेन्व्हरमधली लोक बघतायत, तुमच्या इकडे जेव्हा पण मराठी कार्यक्रम होत असेल त्याला प्लीज नक्की या. इतर कम्युनिटीज जसं आपल्या आर्टिस्टना सपोर्ट करतात तसं तुम्ही करा. हवं तर शो नंतर नावं ठेवा, पण शो बघायला नक्की या. तसंच आपले आर्टिस्ट वर येतील. आणि मला वाटतं एकदा तुम्ही सपोर्ट करायला लागलात की मग इंडस्ट्री पण मोठी होईल आणि मग सगळंच वर येईल. मुंबई करीन अमेरिका या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, त्याच्या खाली चांगल्या कमेंट्स सोडा, ते बेल आयकॉन असेल ते नक्की दाबा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.